पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला, मराठी मुंबईत यायला लागले. ते म्हणले पोलिस बघून घेते. पोलीस बघून घेते म्हणजे धमक्या द्यायला लागले का तुम्ही मराठ्याला? मग पोराठी लाटच उसळल्यात. तुम्ही गोडी गुलाबीने काही करू शकता, दादागिरी नाही करू शकत तुम्ही मराठीची. आणि मी दादागिरी करायला मोजिता नसतो. मग मी मोजिता बी नसतो. मी मुंबईत येणार आहे. आता तर मुंबईत येणार आहे. आता माग हटत बी नसतो. कोण आडीतोय बघतोच आता. तुम्ही दादागिरीची भाषा नाही करायचं. अरे पालकत्व आहे राव तुमच्याकडं, तुम्ही ज्येष्ठात मोडता. आणि तुम्ही पालकत्व स्वीकारून तुम्ही संविधानाच्या पदावर बसताना तुम्ही म्हणता पोलीस बघून घेते. पोलीस म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे पोलीस. त्याच्यात काय बदल नाही. पोलिसाला दोष नाही देणार आम्ही. आणि पोरांना सांगतो पोलिसाला आयला सुद्धा म्हणायचं नाही. काय करतंय करून घेतोय ते देवेंद्र फडणवीस, हे लक्षात ठेवा. करणारापेक्षा करून घेणारा दोषी ठरवायचं इथून पुढं. आपल्याला उलट्या दिशेने नेलंय लोकांनी, करणाऱ्याच मागं लावलंय. आणि करून घेणारा मजा तेवढे आणतोय ना. करून घेणारा महत्वाचा दोषी, करणारा नाही. आणि पोलिसांना सांगतो माझे गरीबाचे लेकर आहेत, नादी लागू नका. आमची जेवढी साथ पाहिजे तेवढी आम्ही तुम्हाला देणार आहे. तुमची ट्रॅफिक जाम झाली, गणेश उत्सवाला काही प्रॉब्लेम आले मुंबईत, 1,00,000 पोरं स्वयंसेवक आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे. आणि गणपती उत्सव आमचा पण आहे, तुमचा पण आहे. आणि मराठ्यालाही सांगतो सणावारात गुतू नका. एखादे पोळी खातान, भजे खातान, हागून येताना मोकळे होतान, आयुष्याचं लेकराचं वाटोळं होईल. सण पुन्हा पुन्हा येतील, पुन्हा पुन्हा करू. घरात 50,000 1,00,000 जर पगार आला, दणक्यात उत्सव करू ना. पोरं पोरी नोकरीला लागून दे ना, दणक्यात करू. आपण का हटणार आहेत काय? अजिबात नाही. वारकरी संप्रदायाचे, हिंदू धर्माचे सगळे संस्कार संस्कृत्या पाळतोय आपण, कमी पडणार नाहीत. पण एखाद्या वेळेस संकट असल्यावर कमी. माणूस एखादा वारला, काय झाला तर आपण एक सुतक पाळीत नंतर करतो. पुढच्या वर्षी दणक्यात करू. यावेळेस गणपती सगळे मुंबईत घ्या, आपल्या गणपती बाप्पाला बघू द्या समुद्र. काय अडचण आहे? मिरवणूक ग्रामीण महाराष्ट्राची मुंबईकडे चालली, काय अडचण आहे का? दरबारीने उठलंय का आपण इथं टाकतो आपला गणपती. बिचारायला एखाद बार समुद्र बघून द्या, पवित्र समुद्र आहे राव. आपल्या गणपतीने बघू नये का? 5 देव बाप्पा घेतले आरती म्हणायला आम्ही तिथं भेटतो नाही भेटतो. 5 देव बाप्पा लगेच संघ घेतले तर आरतीला, काय अडचण आहे का? तिथं घालिंग लोटांगण सगळे आरती सुरू. आणि हे लय चाबरे येतं, तुम्हाला माहित नाही गरीब मराठ्यांनो. आपला 11-11 दिवसाचा गणपती, 12-12 दिवसाचा. अरे आमच्यात कोवत आहे 3-3 महिन्याचे करू. 10-10 दिवसात काय? हे किती चाबरेत बघा. यांचा 1.5 दिवसाचा आहे. परातीत घेतात असा निघाला गिरगड चौपाटीवर. आपण म्हणलं कमून 1.5 दिवसात, ते म्हणजे तिला लय काम असतं. आणि तिला विचारलं का कमून 1.5 दिवसात, ते म्हणजे त्यांना तेले बिजी असतात आमच्या हमेशा, म्हणून यांचा 1.5 दिवसाचा. किती हुशार आहेत बघा. आपले उत्सव आपल्या परंपरा आपण पाळूच, पण काही वेळेस समाज संकटात असला ना त्याला आधी जिंकून न्यायचं बघायचं. समाज संकटात सापडला ना जेवतं ताट बाजूला लोटायचं आणि सामना करायचा. असं कधी झालंय का? एखादा तुम्ही घरात बसलात, मारायला आला, मग तुम्ही त्याला म्हणलं थांब मी जेवतो, कपडे घातले नाही आणखी मग मारामारी करू आपण. जसं असेल तसं सामना करावा लागतो. तसं समाजाने समजून घ्या, लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. जसं आहे तसं संकटाला आता सामोरं जायचं. सण थोडा कमी, पुढं नंतर पुन्हा करू. आम्ही आमचा गणपती आता तिकडे घेतला, तुम्ही घ्या. नसन घ्यायचा तुम्ही माघारी आल्यावर विसर्जन करा. 3 दिवसाचा जर प्रश्न आहे. 27ला बसवा किंवा 26ला संध्याकाळीच बसवा. 27ला बसू नका, 26ला संध्याकाळी बसवा. 3 दिवसांनी माघारी या, चलून द्या पुन्हा. काय सूट पाहिजे आणखी? म्हणून मराठा समाजाने समजून घ्या, मुंबईकडे गैरहजर तुम्ही राहिलात तर मराठा समाज तुमच्यामुळे हारला, हे ध्यानात ठेवा. शब्द आजचा, तुमच्यामुळे समाज हारला. माझी जात हारून देऊ नका. जातीला लय किंमत आहे. जात जर एकदा मोडली तर पुन्हा येणार नाही. जातीच्या डोक्यावरती आरक्षण घेऊन गुलालच फेकायचं 29 तारखेला. म्हणून सगळ्यांनी मुंबईकडे चला. धन्यवाद.